Hello friends, I am Jayant Tingle and you are watching my YouTube channel JP English Academy by Jayant Tingle. Friends, today we are going to learn the second part of the lesson To Serve with Love. मित्रांनो, आपण टू सर्व विथ लव या लेसनच्या पार्ट 1 मध्ये रायटरची माहिती घेतलेली आहे, त्याचबरोबर पात्रांची ओळख केलेली आहे, त्याचबरोबर समरी ऑफ द नॉवेल, थीम ऑफ द नॉवेल आणि सिनॉप्सिस ऑफ द नॉवेल ह्या गोष्टी बघितलेल्या आहे. यावरून आपल्याला या लेसनचं बॅकग्राऊंड व्यवस्थितरित्या समजून आलेलं आहे. आता आपण प्रत्यक्ष या लेसनला बघणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. माझे प्रत्येक व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला तर मित्रांनो, बघूया टू सर्व विथ लव या लेसनचा पार्ट 2. मित्रांनो, टू सर्व विथ लव ही E.R. ब्रेथवेट या लेखकाची 200 पेजेसची कादंबरी आहे. त्यातील चॅप्टर नंबर 17 आपल्याला अभ्यासायला दिलेलं आहे. चला तर मित्रांनो, बघूया टू सर्व विथ लव. चॅप्टर नंबर 17, फर्स्ट लाईन. हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल वॉज ऑन November 15th and was one of the important days in the calendar of Green Slate School. विद्यार्थी परिषदेचा, स्टुडंट्स काउन्सिल म्हणजे विद्यार्थी परिषदेचा हाफ इयरली रिपोर्ट म्हणजे काय, 6 महिन्याचा रिपोर्ट हा 15 नोव्हेंबरला होता आणि हा ग्रीन स्लेट स्कूलच्या कॅलेंडरमधील अत्यंत महत्त्वाच्या दिवसांपैकी एक असा दिवस होता. मित्रांनो, या लेसनच्या सुरुवातीला ग्रीन स्लेट स्कूल नावाच्या शाळेचा उल्लेख केलेला आहे आणि या शाळेमध्ये स्टुडंट्स काउन्सिल म्हणजे विद्यार्थी परिषद भरवण्यात आलेली आहे. हा कार्यक्रम विद्यार्थी स्वतः आयोजित करत असतात. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी वर्गनिहाय त्यांच्या वेगवेगळ्या सब्जेक्टबद्दलचं माहिती देत असतात. या 6 महिन्यामध्ये शिक्षकांनी कोणकोणते लेसन शिकवले किंवा कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या याबद्दलची माहिती सर्व शाळेला देत असतात. म्हणून म्हटलेलं आहे की हा ग्रीन स्लेट स्कूलच्या कॅलेंडरमधील अत्यंत महत्त्वाच्या दिवसांपैकी एक असा महत्त्वाचा दिवस आहे. पुढची लाईन. आय हॅड हर्ड क्वाईट अ डील अबाउट दीज ऑकेजन्स अँड बिकेम ॲज एक्सायटेड ॲज द चिल्ड्रेन ॲज द डे ॲप्रोच. लेखक म्हणतो, या कार्यक्रमाबद्दल मी ऐकलेले होते आणि जसा तो दिवस आला त्या मुलांप्रमाणे, विद्यार्थ्यांप्रमाणे मी सुद्धा एक्साईट झालो. अर्थात आपण असं म्हणू शकतो की शिक्षक हा कार्यक्रम पहिल्यांदाच अटेंड करत असावा. तो त्या शाळेमध्ये लागल्यापासून पहिल्यांदाच हा कार्यक्रम अटेंड करत असावा. पुढे. इट वॉज एंटायरली देअर डे, अरेंज, प्रेझेंटेड अँड कंट्रोल्ड बाय देम. हा संपूर्णपणे त्या विद्यार्थ्यांचा दिवस होता. त्यांच्याचकडून हा कार्यक्रम अरेंज केला जातो, प्रेझेंट केला जातो व कंट्रोलसुद्धा केला जात असतो. म्हणजेच काय, विद्यार्थी हा कार्यक्रमाचं नियोजन करत असायचे व त्यानुसार तो कार्यक्रम चालायचा. नेक्स्ट. आय ऑब्झर्व्ड द ॲक्टिव्हिटीज ऑफ माय क्लास ॲज दे प्रिपेअर्ड फॉर इट, नोटिंग विथ प्राईड द बिझनेस लाईक वे इन विच टास्क वर अलोकेटेड अँड फिटेड इन टू अ नीट प्रोग्राम. लेखक म्हणतो की मी माझ्या क्लासची तयारी झाली की नाही याचे निरीक्षण केले, बघितले. मी दिलेले कामे, टास्क म्हणजे कामे, विद्यार्थ्यांना अलोकेटेड केलेले होते. अलोकेटेड म्हणजे दिलेले होते किंवा वाटलेले होते की जे त्या कार्यक्रमाला अनुसरून होते. फिटेड म्हणजे काय, अनुसरून असणे. याचा लेखकाला अभिमान दिसत होता. म्हणजेच काय, त्या विद्यार्थ्यांनी केलेली तयारी चांगल्या प्रकारे झालेली होती. आता नेक्स्ट. देअर वर विस्पर्ड कॉन्फरन्सेस विथ मेंबर्स ऑफ अदर क्लासेस इन द अरेंजमेंट ऑफ इट. तिथं इतर वर्गांच्या मेंबर्ससोबत कार्यक्रमाच्या अरेंजमेंटबद्दल विस्पर होती. विस्पर म्हणजे कुजबूज होती, चर्चा चालू होती. नेक्स्ट. ऑन दॅट डे देअर वॉज नो असेंब्ली. त्या दिवशी असेंब्ली नव्हती, म्हणजे शाळा भरण्याच्या अगोदर विद्यार्थी एकत्र येऊन ते प्रार्थना वगैरे म्हणतात, तो कार्यक्रम त्या दिवशी न होता. द चिल्ड्रेन
arrived smartly dressed and polished, and Miss Joseph and Denham, who seemed to be the important officials for the occasion, moved about among their colleagues, ensuring that each one was ready to play his in the bracket her part. मुलं शाळेत छान छान ड्रेस घालून आलेली होती. मिस जोसेफ आणि डेनहॅम हे त्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे त्या ओकेजनचे म्हणजे त्या कार्यक्रमाचे महत्त्वाचे ऑफिशियल्स होते. म्हणजे हे दोन विद्यार्थी प्रमुख होते. त्यांच्या निगराणीखाली इथं कार्यक्रमाचं नियोजन चालू होतं. ते त्यांच्या कलिग्स म्हणजे सहकार्यांमध्ये, त्यांच्या मित्रांमध्ये जाऊन सर्व काही व्यवस्थित झालं आहे ना वा रेडी झालं आहे ना ते बघत होते. आता नेक्स्ट पॅसेज. अ बेल वॉज रंग ॲट 10 AM अँड एव्हरीवन ट्रुप्ड इन टू द ऑडिटोरियम टू सिट टुगेदर इन क्लासेस. शाळेची 10 वाजेची वेळ झालेली होती आणि सर्वजण ऑडिटोरियममध्ये वर्गामध्ये बसण्यासाठी गर्दी करू लागले. मित्रांनो, इथे एक शब्द आलेला आहे ऑडिटोरियम म्हणजे सभागृह. ट्रूप म्हणजे काय? जमा होऊ लागले. नेक्स्ट. मिस जोसेफ अँड डेनहॅम, द 2 मोस्ट सिनियर स्टुडंट्स, sat on the stage, one on each side of Mr. Florian, who, as soon as everyone was seated and silent, stood and addressed the school. मिस जोसेफ आणि डेनहॅम हे सिनियर स्टुडंट्स स्टेजवर बसलेले होते. ते मिस्टर फ्लोरियन यांच्या एक बाजूला बसलेले होते. मिस्टर फ्लोरियन ग्रीन स्लेट स्कूलचे कोण होते? मुख्याध्यापक होते. लक्षात ठेवायचं आहे. तर डेनहॅम आणि मिस जोसेफ त्या मुख्याध्यापकाच्या आजूबाजूला बसलेले होते. सर्वजण त्या क्षणी बसले ज्यावेळेस मिस्टर फ्लोरियन आले आणि शांत झाले. मिस्टर फ्लोरियन उभे राहिले म्हणजे ते मुख्याध्यापक उभे राहिले आणि त्यांनी स्कूलला ॲड्रेस केले म्हणजे भाषण दिले. मित्रांनो, मिस्टर फ्लोरियन त्या शाळेचे हेडमास्टर असल्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून भाषण दिलेले होते. हा अनुभव तुम्ही तुमच्या शालेय जीवनात किंवा आता कॉलेजच्या जीवनामध्ये अनुभवत असालच. आता पुढे. ही स्पोक ॲट लेंथ reiterating the aims and policy of the school and of the important contribution each child could make to the furtherance of those aims. आता मिस्टर फ्लोरियन म्हणजे त्या हेडमास्टरनी लांब लचक असं भाषण दिलं आणि शाळेच्या ध्येय धोरणांबद्दल त्यांनी पुन्हा पुन्हा ठासून सांगितलं किंवा ते सांगत होते. आणि प्रत्येक विद्यार्थी हा महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो ज्यामुळे शाळेची ध्येय ही पुढे नेता येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. इथं काही शब्द आलेले आहेत. रिटरेटिंग म्हणजे काय? पुन्हा पुन्हा ठासून सांगणे. फर्दरन्स म्हणजे पुढे नेणे. नेक्स्ट. ही गेव प्रेज व्हेअर एव्हर इट वॉज इंडिकेटेड but insisted that there was yet a great deal to be done by themselves towards a general, page number 182, improvement in conduct, cleanliness and the pursuit of knowledge. त्यांनी म्हणजे मिस्टर फ्लोरियन हेडमास्टरनी जिथे जिथे गरज होती तिथे तिथे भाषणात कौतुकही केले, परंतु अजून भरपूर काही करायचं आहे याबद्दलही त्यांनी आग्रहाने सांगितलेलं आहे. भरपूर म्हणजे वर्तनात सुधारणा घडवून आणणे. कंडक्ट म्हणजे काय? वर्तन, वागणूक. स्वच्छतेत आणि ज्ञान मिळवणे यात सुधारणा घडवून आणायला पाहिजे असे मिस्टर फ्लोरियन यांनी प्रतिपादन केलेले आहे. इथं पर्स्युट ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञान मिळविणे, ज्ञानाच्या मागे लागणे. पुढे. ॲज आय लिसन्ड आय रिअलाइज्ड दॅट दिस मॅन वॉज इन नो वे remote from his school. His remarks all showed that he identified himself with it and everyone in it. लेखक म्हणतो, मी जेव्हा हेडमास्टरचं भाषण ऐकलं
त्यावरून असं वाटलं की त्यांची स्वतःची ओळख व इतरांबद्दल बोलतानाचे त्यांचे रिमार्क्स यावरून ते या स्कूलपासून दूर न होते. रिमोट हा शब्द आलेला आहे. रिमोट म्हणजे दूर. ते या स्कूलपासून दूर न होते म्हणजे काय, तर ते शाळेबद्दल त्यांना खूप आस्था होती. स्कूलला ते अटॅच होते. पुढे He then wished them success with the council meeting and left the stage to tremendous applause. त्यानंतर त्यांनी काउन्सिल मीटिंगच्या सक्सेसबद्दल विश केलं, विद्यार्थ्यांना विश केलं कार्यक्रमाबद्दल, आणि टाळ्यांच्या गजरात मिस्टर फ्लोरियन हेडमास्टर यांनी स्टेज सोडलं. इथे एक शब्द आलेला आहे मित्रांनो, ॲप्लॉज. ॲप्लॉज म्हणजे टाळ्यांचा गजर. मित्रांनो, या पॅसेजमध्ये सुरुवातीला मिस जोसेफ हिने सूत्रसंचालन केलेलं आहे. त्यानंतर मिस्टर फ्लोरियन जे या ग्रीनस्लेड स्कूलचे हेडमास्टर आहे त्यांनी भाषण दिलेलं आहे. त्यांच्या शाळेच्या ध्येय धोरणाबद्दल व विद्यार्थ्यांना काही मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांचं कौतुकही केलेलं आहे आणि आपलं भाषण संपवून त्यांनी स्टेज सोडलेलं आहे. इथपर्यंत दिलेलं आहे. नेक्स्ट पॅसेज. थिंग्स नाव मूव्ड क्विकली इनटू गिअर. आता कार्यक्रमामधील गोष्टी पटापट होत होत्या. फर्स्ट, मिस जोसेफ स्टूड अप अँड गेव अ शॉर्ट एक्सप्लेनेशन ऑफ द काउन्सिल्स पर्पज अँड इट्स ॲक्टिव्हिटीज. पहिल्यांदा मिस जोसेफ ह्या स्टुडंट्सनी उभं राहून काउन्सिल त्या कार्यक्रमाच्या हेतू व ॲक्टिव्हिटीजबद्दल शॉर्ट एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे. नेक्स्ट, each class would report through its representatives on the studies pursued during the half year which began after Easter, a representative having been chosen for each subject. प्रत्येक वर्ग त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हजद्वारे म्हणजे काय, वर्गातील एखादा निवडलेला विद्यार्थी त्यांच्याद्वारे 6 महिन्यात काय स्टडी केली गेली आहे त्याचा रिपोर्ट देणार होते. हा हाफ इयर ईस्टर या सणानंतर सुरू झालेला होता. मित्रांनो, ईस्टर हा ख्रिश्चनांचा पवित्र सण आहे. तर त्यांची शाळेचं हाफ इयर हे ईस्टर सणानंतर सुरू झालेलं होतं. वर्गाचे प्रतिनिधी प्रत्येक सब्जेक्टसाठी चूज केलेले होते. पुढची लाईन. वेन ऑल द क्लासेस हॅड कम्प्लिटेड देअर रिपोर्ट्स, अ पॅनल ऑफ टीचर्स वुड बी इन्व्हायटेड टू ऑक्युपाय द स्टेज अँड आन्सर क्वेश्चन्स from the body of the hall on matters arising out of the various reports. जेव्हा सर्व वर्गांचे रिपोर्ट सांगून होतील त्यानंतर शिक्षकांचे पॅनल विद्यार्थ्यांनी मांडलेल्या रिपोर्ट्सवरील प्रश्नांचे निराकरण करणार होते. नेक्स्ट, द सिलेक्शन ऑफ द पॅनल ॲज विथ एव्हरीथिंग एल्स वॉज एंटायरली ॲट द डिस्क्रिशन of the children and no members of the staff knew either how many or which teachers would be invited to sit. या शिक्षकांच्या पॅनलमध्ये की जे विद्यार्थ्यांच्या बाबतीत प्रश्न निराकरण करणार होते किंवा डिस्क्रिशन करणार होते. डिस्क्रिशन म्हणजे काय, योग्य अयोग्य ठरवणार होते. या शिक्षकात किती शिक्षक असतील व कोणते शिक्षक असतील या बाबतीत शिक्षकांच्या स्टाफमध्ये सुद्धा कोणालाही माहीत नव्हते. मित्रांनो, डिस्क्रिशन म्हणजे योग्य व अयोग्य ठरवण्याचा अधिकार. मित्रांनो, इथं सर्व मुलांचे रिपोर्ट्स वाचून झाल्यानंतर म्हणजे वर्गात काय शिकवलेलं आहे हे विद्यार्थ्यांनी सर्व शाळेला सांगून झाल्यानंतर शिक्षकाचं एक पॅनल, शिक्षकांमधून काही 3 शिक्षक हे तिथे येणार होते आणि ते विद्यार्थ्यांच्या विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणार होते शाळेच्या बाबतीत किंवा अभ्यासाच्या बाबतीत. परंतु या शिक्षकांमध्ये कोणत्याही शिक्षकाला माहीत नव्हतं की इथे पॅनलमध्ये कोण असणार आहे. आता पुढे बघूया. द रिपोर्ट्स बिगॅन विथ द लोएस्ट ऑर यंगेस्ट क्लास फर्स्ट. आता रिपोर्ट्स द्यायला सुरुवात होणार होती. सर्वप्रथम लहान मुलांच्या वर्गांपासून सुरुवात होणार होती. These were mainly 12-year-olds who had joined the school the previous summer. या विद्यार्थ्यांमध्ये
12 वर्षांचे स्टुडंट्स होते की ज्यांनी मागच्याच उन्हाळ्यात या शाळेत ॲडमिशन घेतलेले होते किंवा ते प्रवेशित झालेले होते. मोस्ट ऑफ देम वर शाय अँड रॅदर फ्रायटन्ड ॲट स्टँडिंग अप बिफोर द एंटायर स्कूल, बट नेव्हरलेस दे मॅनेज्ड इट क्रेडिटेबली. आता त्यातील अनेक विद्यार्थी जे आहेत ते शाय होते, म्हणजे लाजाळू होते. आणि एवढंच नाही तर संपूर्ण शाळेसमोर उभं राहायला ते घाबरत होते. फ्रायटन म्हणजे काय, घाबरत होते. परंतु एवढेच नाही, त्यांनी स्वतःला प्रशंसनीय रीतीने सांभाळले. मित्रांनो, तिथे एक शब्द आलेला आहे क्रेडिटेबली. क्रेडिटेबली म्हणजे प्रशंसनीय रीतीने. नेक्स्ट, they had been newly introduced to the difficulties of seeking information for themselves, so their report was understandably rather short. त्या विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणींची माहिती त्यांनी नव्याने सांगितली. हे ते नवे असल्यामुळे त्यांना हे सर्व नवं होतं, म्हणून इथे असं म्हटलेलं आहे की त्यांना आलेल्या अडचणींची माहिती त्यांनी नव्याने सांगितलेली आहे. त्यांचे रिपोर्ट्स हे शॉर्ट होते पण समजण्याजोगे होते. मित्रांनो, इथे हा पॅसेज संपतोय. या पॅसेजमध्ये वर्गाचे प्रतिनिधी हे त्यांच्या सब्जेक्टचं रिपोर्ट्स मांडत आहे आणि त्यानंतर त्यांचे रिपोर्ट्स झाल्यानंतर शिक्षकाचं पॅनल त्यांच्या प्रश्नांचं निराकरण करणार आहे. आता ह्या रिपोर्टची सुरुवात लहान मुलांच्या वर्गांपासून सुरू झालेली आहे आणि ते लहान असल्यामुळे स्टेजवर बोलायला घाबरत होते. ते थोडे शाय होते, लाजायचे. तरीसुद्धा त्यांनी प्रशंसनीयरित्या तिथे रिपोर्ट्स मांडलेले आहेत. त्यांच्या अडीअडचणीची माहिती त्यांनी सांगितलेली आहे. आता नेक्स्ट पॅसेज. क्लास आफ्टर क्लास was represented and it was obvious that with each succeeding term there was a marked development in their ability to express themselves. क्लास मागून क्लास असे रिपोर्ट्स मांडले जात होते. यावरून स्पष्ट होत होतं की मुलामध्ये एक डेव्हलपमेंट झालेली होती. डेव्हलपमेंट म्हणजे विकास झालेला होता, ज्याद्वारे त्यांच्यात स्वतःचे मत मांडण्याची क्षमता, ॲबिलिटी टू एक्सप्रेस म्हणजे मत मांडण्याची क्षमता ही आलेली होती. पुढे, मच ऑफ द वर्क वॉज रॅदर एलिमेंटरी बट टू देम इट लूम्ड लार्ज बिकॉज दे अंडरस्टूड इट अँड समथिंग ऑफ इट्स रिलेशनशिप टू देमसेल्व्स. यात विद्यार्थ्यांचे वर्क हे एलिमेंटरी म्हणजे काय, प्राथमिक जरी होते, परंतु ते समजू शकत होते आणि त्यांच्या स्वतःमधील संबंध समजू शकत होते. Throughout all the reports, the emphasis was on what they understood rather than on what they were expected to learn. सर्वच रिपोर्ट्समधून, विद्यार्थ्यांच्या रिपोर्ट्समधून एकच जोर लावून मागणी होती की काय शिकवलं यापेक्षा काय अपेक्षित शिकायचं आहे. विद्यार्थ्यांनी वेगळ्या प्रकारे रिपोर्ट्स मांडलेले होते. त्यातून त्यांना काय हवं आहे किंवा काय त्यांना अपेक्षित शिकायचं आहे ही मागणी त्या सर्वांच्या रिपोर्ट्समध्ये दिसत होती. व्हेन द टर्न ऑफ माय क्लास केम आय सॅट अप अँशियसली. लेखक म्हणतो, जेव्हा माझ्या वर्गाची पाळी आली तेव्हा मी अँशियस, थोडा काळजीत बसलेलो होतो. कारण लेखकाला त्यांच्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षित ॲन्सर्स हवे होते. आता त्या विद्यार्थ्यांना त्याने वेगवेगळ्या प्रकारे शिकवलेलं होतं. प्रत्येक विषय शिकवताना त्याने पर्टिक्युलर मेथड वापरलेली होती आणि मानवी सहसंबंधाशी जोडून त्याने प्रत्येक विषय शिकवलेले होते. त्यामुळे त्याला अपेक्षित असे रिपोर्ट्स त्या शाळेसमोर त्याच्या विद्यार्थ्यांनी मांडावे असं वाटत होतं. म्हणून तिथे एक वाक्य दिलं आहे की जेव्हा माझ्या वर्गाची पाळी आली तेव्हा मी अँशियस बसलेलो होतो, काळजीत बसलेलो होतो. आता पुढे, फ्रॉम द लिस्ट ही हेल्ड इन हिज हँड डेनहॅम कॉल्ड आउट द नेम्स ऑफ द रिप्रेझेंटेटिव्स टुगेदर विथ द सब्जेक्ट्स ऑन विच दे वुड रिपोर्ट. डेनहॅम या विद्यार्थ्याने हातात लिस्ट पकडून ज्या त्या विषयांचे रिपोर्ट देणाऱ्या प्रतिनिधी स्टुडंटची नावे पुकारलेली आहेत. आता मित्रांनो, ब्रेथवेटच्या वर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांची नावे आणि ते कोणत्या विषयांवर रिपोर्ट देणार आहे त्या विषयांची नावे दिलेली आहेत. मी वाचून दाखवतो.
पॉटर या विद्यार्थ्याला ॲरिथमॅटिक या विषयावर रिपोर्ट मांडायचा होता. सॅपियानो हा नेचर स्टडी या विषयाचा रिपोर्ट मांडणार होता. मिस पेग अँड जॅक्सन या विद्यार्थ्यांना जॉग्राफी या विषयाचा रिपोर्ट मांडायचा होता. मिस डेअर अँड फनमॅन या विद्यार्थ्यांना फिजिओलॉजी या विषयाचा रिपोर्ट मांडायचा होता. मिस डॉड या विद्यार्थिनीला हिस्ट्री या विषयाचा रिपोर्ट मांडायचा होता. डेनहॅम या स्टुडंटला पी.टी. अँड गेम्स याबद्दल रिपोर्ट मांडायचा होता. मिस जोसेफ या विद्यार्थिनीला डोमेस्टिक सायन्स या विषयाबद्दलचा रिपोर्ट मांडायचा होता. आता नेक्स्ट पॅसेज. आय फेल्ट टेरिबली प्लीज अँड प्राऊड टू सी द कॉन्फिडंट कर्टसी विथ विच Denham used the term Miss in addressing each of the senior girls. लेखक म्हणतो, मला भयंकर आनंद व अभिमान झाला की डेनहॅमने सिनियर गर्ल्सचे नाव घेताना मिस म्हटलेले होते. मित्रांनो, आपण या लेसनच्या सुरुवातीच्या भागामध्येच म्हटलेलं होतं की ब्रेथवेटने प्रत्येक गर्लला रिस्पेक्टफुली पुकारलेलं होतं. प्रत्येक गर्लला पुकारताना त्यांचं नाव घेताना तो मिस लावत होता. आता त्याचे विद्यार्थीसुद्धा रिस्पेक्टफुली बोलायला लागलेले होते. डेनहॅमने लिस्ट वाचताना जे विद्यार्थिनी होत्या त्यांच्या नावापुढे मिस लावलेलं होतं. त्यामुळे तो म्हणतोय की मला खूप आनंद झाला व अभिमान झाला की मी त्यांना रिस्पेक्टफुली बोललो, तर त्या विद्यार्थ्यांना रिस्पेक्ट देण्याची सवय लागलेली होती. नेक्स्ट. I felt sure that this would in itself be something for the younger ones to aim at, a sort of badge of young adulthood. लेखक म्हणतो, हे लहानग्यांसाठी एक चांगलं एम होतं. मित्रांनो, ब्रेथवेटने विचार केलेला असेल की आज आपण सिनियर विद्यार्थ्यांना शिकवतोय, त्यांना आपण रिस्पेक्ट द्यायला शिकवलं किंवा रिस्पेक्ट दुसऱ्यांना कशी द्यावी हे शिकवलं, तर त्यांचं बघून लहान विद्यार्थीसुद्धा फॉलो करतील. म्हणून तो म्हणतोय की हे लहानग्यांसाठी एक चांगलं एम मी ठेवलेलं होतं व त्यांच्यातील यंग ॲडल्टहूडची एक प्रकारची खूण त्याला दिसली. मित्रांनो, इथं कर्टसी हा एक शब्द आलेला आहे, म्हणजे सौजन्य. दुसरा शब्द बॅज ऑफ यंग ॲडल्टहूड, म्हणजे यंग ॲडल्टहूडची एक प्रकारची खूण. नेक्स्ट. As their names were called, they walked up to the stage and took their seats with commendable gravity. जसं त्यांचं नाव पुकारलं जात होतं, जसं विद्यार्थ्यांचं नाव पुकारलं जात होतं, ते स्टेजकडे जात होती व एका दिमागदार प्रशंसनीय पद्धतीने बसत होती. मित्रांनो, यावरून ब्रेथवेटच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी जो कॉन्फिडन्स दाखवलेला होता ते वाखाणण्याजोगे होतं. ब्रेथवेटने अतिशय रफ मुलांना व्यवस्थित मॅनरने कसं राहायचं, रिस्पेक्टफुली कसं राहायचं आणि कॉन्फिडंटली कसं राहायचं हे शिकवलेलं होतं. म्हणून इथं म्हटलं आहे की ते कमेंडेबल ग्रॅव्हिटी म्हणजे काय, दिमागदार किंवा प्रशंसनीय पद्धतीने त्या स्टेजवर जाऊन बसत होती. त्यांच्यामध्ये एक वेगळं ग्रेस दिसत होती. नेक्स्ट. मिस जोसेफ देन गेव अ शॉर्ट ॲड्रेस. मिस जोसेफने छोटंसं भाषण दिलं आणि ती पुढे म्हणते, काय म्हणते, शी सेड दॅट देअर लेसन्स हॅड अ पर्टिक्युलर बायस टवर्ड्स द ब्रदरहूड ऑफ मॅनकाइंड अँड दॅट दे हॅड बीन लर्निंग थ्रू इच सब्जेक्ट हाऊ ऑल मॅनकाइंड वॉज interdependent in spite of geographical location and differences in color, races and creeds. मोठं वाक्य आहे. ती म्हणाली, मिस जोसेफ म्हणाली की ते शिकलेले धडे, अभ्यासातून शिकलेले धडे हे मनुष्य जातीच्या बंधुत्वाकडे वळणारे आहेत. बायस टवर्ड्स द ब्रदरहूड ऑफ मॅनकाइंड म्हणजे काय, मनुष्य जातीच्या बंधुत्वाकडे वळणारे, असा त्याचा अर्थ आहे. भौगोलिक स्थान आणि रंग, वंश आणि पंथ असा फरक असल्यावर सर्व मनुष्यजात
ही एकमेकांवर अवलंबून आहे हे ते वर्गात शिकत आलेले आहे. मित्रांनो, ब्रेथवेटने जॉग्राफी व इतर विषय शिकवित असताना स्टुडंट्सला माणुसकीचे धडे शिकवलेले होते. ते धडे मुलं स्टेजवर जाऊन त्यांच्या रिपोर्टच्या माध्यमातून मांडत होती. इथं रेसेस हा शब्द आलेला आहे, वंश, आणि क्रीड्स म्हणजे पंथ. नेक्स्ट, देन शी कॉल्ड ऑन पॉटर. त्यानंतर तिने पॉटर या विद्यार्थ्याला बोलवलेलं आहे. बघा, आपण अगोदरच बघितलेलं आहे, पॉटर हा ॲरिथमॅटिक या विषयाचा रिपोर्ट मांडणार आहे. पॉटर वेंट ऑन टू स्पीक ऑफ द वर्क दे हॅड डन ऑन वेट्स अँड मेजर्स ऑफ द रिलेशन्स बिटवीन द किलोग्रॅम अँड द पाऊंड, द मीटर अँड द फूट. मित्रांनो, आपण आता पेज नंबर 183ला आलेलो आहेत. पॉटरने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं की ते सौहार्दाचे संबंधाचे वेट, वजन व मोजमाप शिकलेले आहे, जे किलोग्रॅम व पाऊंडमध्ये आणि फूटमध्ये आहे. मित्रांनो, पॉटर हा ॲरिथमॅटिक या विषयाचा रिपोर्ट मांडत असताना सौहार्दाचे संबंध हे कसे वजनदार असले पाहिजे, त्याचं मोजमाप कसं रुंद असलं पाहिजे, हे त्याने स्पष्ट केलेलं आहे. म्हणजेच काय, ब्रेथवेटने ॲरिथमॅटिक हा विषय शिकवत असताना त्याचा संबंध हा मानवी जीवनाशी लावलेला होता, मानवी सलोख्याच्या संबंधाशी लावलेला होता. आणि सौहार्दपूर्ण संबंध हे कसे वजनदार असावेत हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याने ॲरिथमॅटिक शिकवताना विद्यार्थ्यांना शिकवलेलं होतं. म्हणून पॉटरने त्याच प्रकारची प्रतिक्रिया त्या रिपोर्टमध्ये दिलेली होती. नेक्स्ट, ही सेड दॅट थ्रूआउट द वर्ल्ड वन ऑर अदर ऑफ दोज टू मेथड्स वॉज आयदर इन यूज ऑर अंडरस्टूड अँड that it was a symbol of the greater understanding which was being accomplished between peoples. पॉटरने म्हटलं, दोनपैकी एक किंवा त्या मेथड्स या लोकांमधील ग्रेटर अंडरस्टँडिंगचं एक प्रतीक आहे. आता नेक्स्ट, सॅपियानो स्पोक ऑफ द स्टडी द क्लास हॅड मेड ऑफ पेस्ट especially black rot on wheat, ball weevil on cotton and the कोलोरॅडो बीटल ऑन पोटॅटोज. आता पुढचा रिपोर्ट मांडण्यासाठी सॅपियानो हा विद्यार्थी आलेला आहे. सॅपियानो हा नेचर स्टडी या विषयाचा रिपोर्ट मांडणार होता. सॅपियानोने रिपोर्ट मांडताना म्हटलं, आम्ही कीटक बघितली, तयार केली, विशेषतः गव्हावरील काळं कुचक, कापसावरील किडे आणि बटाट्यावरील कोलोरॅडो बीटल म्हणजे किडे बनविले. मित्रांनो, सॅपियानो हा नेचर स्टडी या विषयाबद्दल बोलत असल्याने कीटक व त्यांची माहिती तो मांडत आहे. ही शोड हाऊ मेनी कंट्रीज हॅड पुल्ड देअर नॉलेज अँड रिझल्ट्स ऑफ रिसर्च ऑन द बिहेवियर, ब्रीडिंग हॅबिट्स अँड मायग्रेशन ऑफ दीज पेस्ट्स अँड वर ग्रॅज्युअली रिड्युसिंग द थ्रेट दे रिप्रेझेंटेड टू दीज इम्पॉर्टंट प्रॉडक्ट्स. सॅपियानो माहिती देताना म्हणतोय, किती देशांनी नॉलेज आणि वर्तनाच्या बिहेवियर यावरील संशोधनाचे परिणाम एकत्र केले, अभ्यास केला आहे. पुल्ड म्हणजे एकत्र केले, ते प्रतिनिधित्व करताय. त्यामुळे त्या कीटकांची पैदास, ब्रीडिंग म्हणजे पैदास, व मायग्रेशन म्हणजे स्थलांतर, याची भीती कमी झाली. मित्रांनो, ब्रेथवेटने नेचर स्टडीमध्ये कीटकांची माहिती विद्यार्थ्यांना शिकविताना गोरे व काळे यांच्यात फरक नाही. गोरे जे अन्याय करीत आहेत त्यामुळे ब्लॅक लोकांना देशातून स्थलांतरित व्हावे लागत आहे, असं सांगितलेलं आहे. लेखकाने वर्गात कीटकांचा अभ्यास शिकवताना त्याचा संबंध दाखवून विद्यार्थ्यांमध्ये त्याच्याविरुद्ध जागृती निर्माण केलेली होती. म्हणजेच काय, अभ्यासाबरोबर जो भेदभाव ब्रिटनमध्ये चाललेला आहे ते त्याने शिकवलेलं होतं, तो त्याने विद्यार्थ्यांना समजावून सांगितलेला होता. व अभ्यासाबरोबर माणुसकीचे धडे त्याने विद्यार्थ्यांना शिकवलेले होते. आता तेच धडे विद्यार्थ्यांना समजल्याने, पटल्याने
ते त्या कार्यक्रमात ब्रेथवेटने वर्गात कशा पद्धतीने शिकवलेलं आहे ते सांगत आहे. आता नेक्स्ट, मिस पेग अँड जॅक्सन डिवायडेड द रिपोर्ट ऑन जॉग्राफी बिटवीन देम. मिस पेग आणि जॅक्सन या विद्यार्थ्यांनी जॉग्राफी या विषयाचा रिपोर्ट दोघांमध्ये डिवाईड केलेला होता. म्हणजे जॉग्राफी विषयाचा रिपोर्ट ते दोघं मिळून विभागून सांगणार होते. जॅक्सन स्पोक फर्स्ट ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल डिपॉझिट्स अँड व्हेजिटेबल प्रोड्यूस ओव्हर द अर्थ्स सरफेस. हाऊ अ कंट्री रिच इन वन वॉज ऑफन डिफिशियंट इन द अदर अँड ऑफ द इंटरचेंज अँड इंटरडिपेंडन्स विच इनएव्हिटेबली फॉलोड. सर्वप्रथम जॅक्सनने रिपोर्ट मांडला. जॅक्सनने मिनरल्स हे विभागून डिपॉझिट्स कसे होतात आणि भाजीपाला जमिनीवर कसे उगतात याबद्दल सांगितले. त्याचबरोबर एखादा डिफिशियंट म्हणजे कमी पडत असेल तर दुसऱ्यांच्या सहाय्याने एखादं राष्ट्र कसे समृद्ध होते आणि एकमेकांमधील देवाणघेवाण अवलंबून राहते हे इनएव्हिटेबल आहे. इनएव्हिटेबल मीन्स अनिवार्य, कंपल्सरी आहे. मित्रांनो, ब्रिटनमध्ये व्हाईट लोकांबरोबरच ब्लॅक लोकांची राष्ट्रासाठी गरज होती. एकमेकांच्या सहाय्यानेच देश समृद्ध होणार होता. ब्लॅक आणि व्हाईट असा भेदभाव न करता ब्लॅक लोकांशी देवाणघेवाण व त्यांच्यावर अवलंबून राहिल्याशिवाय देश प्रगती करू शकणार नव्हता, असं जॅक्सनने जॉग्राफीचा रिपोर्ट मांडताना अप्रत्यक्षरित्या सांगितलेले आहे. ब्रेथवेटने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनाचे धडेच शिकवलेले होते. विषय कोणताही असो, परंतु ब्रेथवेटने विषयाशी सांगड घालून मानवी अनुभवांचा व प्रत्यक्ष जीवनाचा अध्याय दिलेला होता. नेक्स्ट, मिस पेग dealt with human relationships, stressing the problems facing the post-war world for feeding, clothing, and housing its populations. आता मिस पेगने रिपोर्ट वाचायला सुरुवात केलेली आहे. मिस पेगने दुसऱ्या महायुद्धानंतर पोस्ट वर्ल्ड वॉर दुसऱ्या महायुद्धानंतर लोकांना अन्न, फीडिंग म्हणजे काय, अन्न, क्लॉथिंग म्हणजे वस्त्र आणि हाऊसिंग म्हणजे निवारा, या गोष्टींना कसा सामना करावा लागतो ते सांगितलेलं आहे. मित्रांनो, इथेही ब्रेथवेटने विद्यार्थ्यांना मनुष्य जातीबद्दलचं ज्ञान सांगितलेलं आहे. शी ऑल्सो मेड अ रेफरन्स टू द थाउजंड्स ऑफ रेफ्युजीज, स्टेटलेस अँड अनवॉन्टेड, अँड टू द एफर्ट्स अँड प्रोग्राम्स ऑफ युनिसेफ. मिस पेगने आपला रिपोर्ट कंटिन्यू करताना म्हटलेलं आहे की जे लोक पोस्ट वर्ल्ड वॉरनंतर बेसहारा झाले होते, जे रेफ्युजीज होते, रेफ्युजीज म्हणजे आश्रित, जे लोक दुसऱ्या देशात आश्रित म्हणून राहत होते, जे स्टेटलेस होते म्हणजे काय, ज्यांना स्वतःचं राज्य नव्हतं, व त्यांच्यासाठी युनिसेफ या इंटरनॅशनल संस्थेने मदतीचे जे प्रयत्न चालू केलेले होते, या सर्वांबद्दल तिने काय केलं आहे, रिपोर्ट सांगितलेला आहे, मांडलेला आहे. आता आपण पुढे वळूया. आता पुढच्या विद्यार्थ्याची पाळी होती, त्याचं नाव आहे फनमॅन. फनमॅन हा फिजिओलॉजी या विषयाचा रिपोर्ट मांडणार होता. फिजिओलॉजी म्हणजे शरीरशास्त्र. नेक्स्ट, फनमॅन ॲज युज्युअल हॅड अ ट्रम्प कार्ड अप हिज स्लीव. आता फनमॅनजवळ एक ट्रम्प कार्ड होतं, त्याने त्याची बाही वर केलेली आहे. स्लीव्ज म्हणजे बाही. व्हेन कॉल्ड ही मेड अ सिग्नल टू समवन ऑफ स्टेज अँड वेल्स अँड ॲलिसन ॲपियर बिअरिंग अ स्केलेटन बिटवीन देम टुगेदर विथ अ सॉर्ट ऑफ गॅलोज. त्याने स्टेजवरून कोणाला तरी खूण केली. जशी त्याने खूण केली त्याचबरोबर वेल्स व ॲलिसन नावाचे विद्यार्थी सोबत मानवी सांगाडा घेऊन आले. तो सांगाडा एखाद्याने फाशी घ्यावी तसा दिसत होता. इथं शब्द आलेला आहे गॅलोज म्हणजे फाशी. अर्थात तो सांगाडा लटकणारा असावा किंवा तो हलणारा असावा, त्यामुळे तिची मान पडलेली असावी
जणू काही एखाद्याने फाशी घ्यावी व त्याची मान लटकावी त्याप्रमाणे तो सांगाडा दिसत होता. आता नेक्स्ट पॅसेज. व्हेन धिस अरेंजमेंट हॅड बीन सेट अप देअर वॉज द स्केलेटन हँगिंग फ्रॉम अ हुक स्क्रीवड इन टू द टॉप ऑफ इट्स स्कल जेंटली रिव्हॉल्विंग ॲट द एंड ऑफ ए कॉर्ड. जेव्हा ही सर्व अरेंजमेंट केली गेली, त्या सांगाड्याला आणलं गेलं स्टेजवर. तिथं त्या सांगाड्याला त्या स्कलला स्क्रीवने टांगले. स्कल म्हणजे कवटी. ते कवटीला स्क्रीवने टांगले गेले. तो तिथं त्या वायरला एका बाजूला हलत होता. नेक्स्ट. दिस वॉज समवॉट इन द नेचर ऑफ कॉमिक रिलीफ अँड द स्कूल शोड इट्स अप्रुव्हल बाय लाफिंग अप्रोरियसली. आता हे सर्व बघून सर्व स्कूलमध्ये काय झालं, हास्याचा गोंगाट झाला. एखाद्या सांगाड्याला स्टेजवर आणलेलं आहे, त्याला स्क्रीवला लटकवलेलं आहे, हे बघून सगळे हसायला लागले. म्हणून तो म्हणते की हे सर्व बघून कॉमिक रिलीफ हास्यास्पद सीन झाला आणि सर्व स्कूल हास्याच्या गोंगाटात मग्न झाली. इथं एक शब्द आहे लाफिंग अप्रोरियसली, म्हणजे हास्याचा गोंगाट करणे. नेक्स्ट. बट लेविटी सून इव्हॅपोरेटेड वेन फनमॅन बिगॅन टू स्पीक. फनमॅनने जसं बोलणं सुरू केलं, रिपोर्ट सांगायला सुरुवात केलं, तसं वातावरण कसं आलं, लेविटी झालं, रिलॅक्स झालं, शांत झालं. इथं इव्हॅपोरेटेड शब्द आलेला आहे, म्हणजे काय, शांत झाले किंवा विरून गेले. हिज व्हॉइस वॉज क्लिअर अँड प्रिसाईज अँड ही हॅड अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ द ड्रॅमॅटिक. फनमॅनचा आवाज हा क्लिअर व प्रिसाईज म्हणजे अचूक, प्रिसाईज म्हणजे अचूक होता. त्याच्याजवळ नाट्यमय बोलण्याचा सेन्स होता. म्हणजे काय, फनमॅन हा चांगल्या प्रकारे बोलू शकत होता, इंटरेस्टिंगली बोलू शकत होता. नेक्स्ट. कामली ही टोल्ड देम दॅट इट वॉज अ फिमेल स्केलेटन दॅट वॉज अ फॅक्ट अँड कुड इझिली बी प्रूव्ड. तो म्हणतोय की हा एका स्त्री जातीचा सांगाडा आहे आणि ही एक फॅक्ट आहे व इझिली प्रूव्ह होते, म्हणजे इझिली हे दिसते. नेक्स्ट. बट ही कुड नॉट से विथ एनी ॲश्युरन्स व्हेदर शी हॅड बीन चायनीज or French or German or Greek, nor could he say if she had been brown or white or a mixture of both. फनमॅन म्हणतो की त्यालाच खात्री नाही की ती स्त्री चायनीज होती का फ्रेंच होती वा जर्मन होती किंवा ती ग्रीक होती. मित्रांनो, फनमॅनकडे फिजिओलॉजी शरीरशास्त्राचा रिपोर्ट मांडण्याची जबाबदारी होती. ते सांगताना तो म्हणतोय की कोणीही सांगू शकणार नाही ही कोणत्या देशाची आहे. पुढे, किंवा कोणी सांगू शकणार नाही की ती रंगाने ब्राऊन होती का व्हाईट होती का दोघं कलरचे मिक्सचर तिच्यामध्ये होते. नेक्स्ट. अँड फ्रॉम दॅट ही सेड द क्लास हॅड कंक्लुडेड दॅट बेसिकली ऑल पीपल वर द सेम. द ट्रिमिंग्स माइट बी डिफरंट बट द फाउंडेशन्स वर ऑल लेड आउट अकॉर्डिंग टू द सेम ब्ल्यू प्रिंट. त्याने सर्व वर्गाला सांगितले की सर्व लोक, मनुष्यजात एकच आहे. खूप मोठं वाक्य आहे मित्रांनो. बेसिकली ऑल पीपल वेअर द सेम. द ट्रिमिंग्स माइट बी डिफरंट बट द फाउंडेशन्स वर ऑल लेड आउट अकॉर्डिंग टू द सेम ब्ल्यू प्रिंट. खूप मोठं वाक्य आहे. मनुष्यजात ही एकच आहे. त्यांची ट्रिमिंग्स म्हणजे काय, परंपरा जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्याचा पाया, फाउंडेशन हा काय आहे, सेम आहे. म्हणजेच काय, परंपरा वेगळ्या असतील पण माणूस हा माणूसच राहतो. खरं आहे मित्रांनो, आपणही समाजात जगताना वेगवेगळ्या जातीच्या, धर्माच्या व परंपरेच्या लोकांमध्ये राहत असतो. परंतु यामुळे माणूस माणसापासून विभागला जात असतो. मग सुरू होतो परकेपणाचा सेन्स, परकेपणाचा अनुभव. म्हणून माणसामध्ये आपण भेदभाव करू नये. वैचारिक मतभेद असू शकतील, विचार करण्याच्या पद्धतीत फरक असेल, पण आपण कधीही विसरू नये की आपण मनुष्य जात आहोत आणि या जगात फक्त माणुसकी ही एकच जात आहे. हा एकच धर्म आहे. ब्रेथवेटने फिजिओलॉजी हा विषय शिकविताना विद्यार्थ्यांवर ही गोष्ट बिंबवली होती. म्हणून फनमॅनने रिपोर्ट सांगताना ह्या गोष्टीचा उल्लेख केलेला होता.
फनमॅन वॉज वंडरफुल. ही हॅड देम इटिंग आउट ऑफ हिज हँड. फनमॅन हा वंडरफुल विद्यार्थी होता. तो स्वतःच त्याची बाजू मांडत होता. आता फनमॅनबरोबर मिस डेअर नावाची विद्यार्थिनी ही फिजिओलॉजीचा रिपोर्ट मांडणार होती. नेक्स्ट, मिस डेअर्स कॉन्ट्रीब्युशन वॉज समथिंग ऑफ ॲन अँटीक्लायमॅक्स आफ्टर फनमॅन्स परफॉर्मन्स अँड शी सीम्ड टू रिअलाइज इट. मिस डेअर हिने फनमॅनच्या रिपोर्टवर अँटीक्लायमॅक्स मांडला आणि तिने ते रिअलाइज केलं. शी स्पोक अबाउट द प्रॉब्लेम्स विच all humanity has to face in terms of sickness and disease and of the advantages gained by interchange of knowledge, advice and assistance. तिने प्रॉब्लेम्स मांडताना म्हटले की रोगांना, आजारांना प्रतिकार करताना आपल्याला ह्युमॅनिटीला फेस करावं लागेल. एकमेकांचं नॉलेज शेअर करून त्याचा फायदा घेऊन मात करता येईल. म्हणजेच काय मित्रांनो, सर्वांनी एकता ठेवावी, भेदभाव न ठेवता सोबत चालावे, तरच आपण आलेल्या संकटाशी प्रतिकार करू शकतो. मित्रांनो, शरीरशास्त्र शिकवताना ब्रेथवेटने इथे सुद्धा माणुसकीचे धडे छान पद्धतीने सांगड घालत शिकवलेले होते. मित्रांनो, आपण पेज नंबर 183ला येऊन पोचलेलो आहोत. सेकंड लास्ट पॅसेज आपण संपवलेला आहे. मित्रांनो, या लेसनच्या पार्ट 2मध्ये आपण स्टुडंट काउन्सिलच्या कार्यक्रमाची सुरुवात, मिस्टर फ्लोरियन जे हेडमास्टर आहेत त्यांचं भाषण, त्यानंतर विद्यार्थ्यांचे रिपोर्ट्स, नंतर ब्रेथवेटच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सब्जेक्ट निहाय सांगितलेले रिपोर्ट्स यांचा अभ्यास केलेला आहे. मित्रांनो, इथे आपण थांबूया. आता उरलेला भाग जो आहे तो आपण पार्ट 3मध्ये बघणार आहोत. चला तर मित्रांनो, भेटूया पार्ट 3मध्ये. धन्यवाद.